आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. ये शिवा ये ये हे? ये गा ये आपण जरा मजा करूया. बापरे काय चाललंय? अरे आजचा दिवस किती छान आहे. छान तर आहे. आपल्याला एवढं छान डील मिळालंय. चहा तर झाला पाहिजे ना. आणि तुला इथला चहा तर आवडतो खूप. मग दादा 2 चहा आणि स्पेशल. मी आलोच. अरे आलो. तू मला चहा घ्यायला सांगून कुठे आला? आलोच ग गंमत आहे. अरे आलोच मी. ऐक ना, आशू कुठे ना? आशू शिवाताई हा? थँक्यू. अरे हे माझ्यासाठी होय. का? शिवाताई थँक्यू. अरे हे का? शिवाताई अरे शिवाताई अरे अरे हे सगळं काय चाललंय? अरे बाप रे. शिवाताई थँक्यू. तुला पण थँक्यू. पण हे सगळं काय आहे? कोणी दिलं तुम्हाला हे सगळं? काय करताय तुम्ही? हा? थँक्यू. थँक्यू शिवा. आशू थँक्यू शिवा. हे काय थँक्यू माझ्या आयुष्यात येण्यासाठी. थँक्यू माझी सतत मदत करण्यासाठी. तू माझं आयुष्य या फुलांसारखं बहरून टाकलंस. तुझ्यासाठी आय लव्ह यू. आशू बरे बाहेर होता. मग तसं नाही, पण नाही सगळी समोर. मग असू दे की. पोरांवरनं आठवलं. पोरो ऐका ना, मला सांगा तुम्हाला काय पाहिजे. काय नाही नको. असं कसं? तरी काहीतरी गिफ्ट देणार मी तुम्हाला. काय पाहिजे सांगा. काय नाही. चॉकलेट. चॉकलेट पाहिजे. हा पाहिजे. ओके दादा पाहिजे चॉकलेट. थांबा दादा ही बरणी घेतो आम्ही. चला मुलांनो हे घ्या. ही सगळी बरणी तुमच्यासाठी. घ्या 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 घ्या. घे बरणी घे. व्हेरी गुड. आशू अरे हे सगळं काय आहे? काय म्हणजे तू जे बघितलंस तेच आहे. अरे आशू पण किती वेळा थँक्यू म्हणणार? आयुष्यभर. तू आहेस म्हणून माझ्या आयुष्यात आनंद आहे. तू आहेस म्हणून एवढा सक्सेस मिळतो. तू आहेस म्हणून जी दुःख येतात ना ती सुद्धा पळून जातात. सगळं तू आहेस म्हणूनच होतंय शिवा. इथे जे धडधड चालली आहे ना तू आहेस म्हणूनच आहे. आशू असं 100 वेळा करावं लागलं ना तरीही करेन. कारण प्रत्येक बायको आपल्या नवऱ्यासाठी ते करते. पण प्रत्येक बायको शिवा नसते ना. कारण प्रत्येक नवरा छकुला पण नसतो ना. हो हा. बरं ऐक. चल आपल्याला फॅक्टरीत जायचंय. काम करायची आईने सांगितलंय. चल. हो पण ऐक ना, चहा पण सांगितलंय आपण. हो चहा नाही का? म्हटलं ना चहा. थांब घेऊन येतो मी. घेऊन येतो दादा. चहा द्या मला चहा. नाही का देणार चॉकलेट? हा घ्या. अरे पण तू पण घे ना. रेकॉर्ड गे पेढे देवाला दाखव. हो पेढे. बातमी कळली का तुम्हाला? बाबा ऑफकोर्स तेच बघत होतो. हे बघा रेकॉर्ड पण केलंय मी. शिवाचं ना कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. शेवटी तिने करून दाखवलंच. वहिनीला शब्द दिला होता तिने आणि तो पाळला. आणि तेवढंच नाही, तिने डील पण मिळवलं. आपलं कुठलंच नुकसान नाही झालं. बाबा काय बोलताय तुम्ही? म्हणजे शिवा असताना आपल्यासोबत असं काही होणार आहे का? एक्झॅक्टली. काय झालं? काही कळलं का? ताई किती आउटडेटेड आहेस तू. न्यूज नाही ऐकली का अजून? नाही कळलं आम्हाला.
शिवाने त्या मुलीला पकडलं आणि डील सुद्धा मिळवली. मग तुला काही बोलायचं नाहीये? बोलायचं ना, मी सुहासला सांगतच होते की ही खूप मोठी गोष्ट आहे, कौतुकाची गोष्ट आहे. हो ना? हो ना. म्हणजे शिवाने आशूला सोडवलंय ही खरंच किती आनंदाची गोष्ट आहे ना. शिवा घरी आल्यावर मी माफी मागणार आहे तिची. म्हणजे मी अविश्वास दाखवला तिच्यावर आणि तिने खरं करून दाखवलं. आणि आपला आशू सुद्धा सुटला याच्यातून. म्हणजे खरंच मी नेहमी म्हणते तसंच आहे. वहिनीचं ना खूप प्रेम आहे डंबूवर आणि ती त्यासाठी काही करू शकते. केलंच. भाऊ पण म्हणतात ना, आशूसाठी शिवाच योग्य आहे. अरे हो, भाऊ येणार आहेत. खरंच? अरे पोहोचत असतील आता. आशू आणि शिवा फॅक्टरीत गेलेत, वहिनीने पाठवलंय त्यांना पेढे घेऊन. आणि आपल्याला थोडी तयारी करायची. कसली तयारी? आपण कुठे चाललो फिरायला? एक मिनिट फिरायला वगैरे कुठे चाललो नाहीये. काय आहे, हा जो आनंद झालाय आपल्याला तो फक्त शब्दांमध्ये राहायला नको ना. म्हणून वहिनीने एक प्लॅन केलाय. अहो पाची. बघितलं? मी सांगतो ऐक. कीर्ती, तू खरंच तयार होतीस? खरं तर मला एवढा कंटाळा आलाय ना तयार व्हायला. ते ह्या लोकांसाठी तयार व्हायचं म्हणजे ना डोक्याला ताप आहे. काही ना काही साजरं करायचंच असतं यांना. पार्टीच करायची, पूजाच करायची. बरं, सेलिब्रेशन यांचं आणि कष्ट कोणी आपण करायचे कशाला? मनात नसलं तरी पण तयार व्हावं लागतं. पण एका गोष्टीचा आनंद आहे, ह्या सगळ्यात तुझं कुठे नाव आलं नाही. काय रे, काही बोलायचं नाहीये का? काय बोलायला हवंय सांग ना. तुला काय ऐकायचंय? एवढी मेहनत केली गेली ना सगळी पाण्यात. पैशाचं नुकसान झालं ते वेगळंच. आता पुन्हा यांच्यासमोर हात पसरू का? आता परत या घरात ना असं आश्रितासारखं सगळं सहन करत राहावं लागणार. कीर्ती, मला ना अजिबात आनंद झालेला नाहीये. मला कुठलंही सेलिब्रेशन करायचं नाही. तू जा, मी थांबतो इथे. सुहास, असं करून चालणार नाहीये. उगाच तुझ्या अशा वागण्याने कुणाला तरी डाऊट यायचा आणि ते आता परवडणार नाही आपल्याला. कळलं? गप्प आवर आणि चल. कीर्ती, बघ ना, मला ना असं खूप आनंद झालाय, मला खूप कौतुक वाटतंय. असं चेहऱ्यावरती ना खोटं खोटं नाही दाखवत आहे. हा, हे जे काय चाललंय ना ते बघून माझी ऍसिडिटी आणखीन वाढतीये. जे केलंस ते मला विचारून केलंस? सांगितलं होतं ना मी, पण ऐकलं नाहीस माझं. आता सगळं फसलंय. आता ना मी पण काही करू शकत नाहीये. तरी ना तुझं नशीब समज, तुझं नाव कुठे आलं नाहीये. नाहीतर ह्या क्षणाला घराच्या बाहेर असतस तू. निदान स्वतःसाठी तरी आनंदी राहा. एक दिवस नाटक करायचंय फक्त. पुढे काय करायचं त्याचा विचार करूच आपण. आता आवर आणि चल पटकन.